सर्वांना नमस्कार. प्रादेशिक विद्या प्राधिकरण मुंबई आयोजित हुतात्मा दिन कार्यक्रमात उपस्थित असणारे माननीय मनीषा पवार, उपसंचालक प्रादेशिक विद्या प्राधिकरण मुंबई, माननीय संघमित्रा त्रिभुवन, वरिष्ठ अधिव्याख्याता प्रादेशिक विद्या प्राधिकरण मुंबई, माननीय मृणाल पोद्दार, अधीक्षक रा मुंबई, सर्व अधिकारी शिक्षण विभाग, सर्व विषय सहाय्यक, सर्व समुपदेशक, जिल्हा समन्वयक, सर्व विषय तज्ञ, सर्व साधन व्यक्ती, समावेशित शिक्षण, सर्व मुख्याध्यापक, शिक्षक, पालक, विद्यार्थी आणि शिक्षण प्रेमी यांचं मी वैशाली काकडे प्रादेशिक विद्या प्राधिकरणच्या वतीने मनस्वी स्वागत करते. आणि दे दी हमें आजादी बिना खडग बिना ढाल, साबरमती के संत तूने कर दिया कमाल, मेरा जीवन ही मेरा संदेश है असं म्हणत स्वच्छतेचा नारा ज्याने अवघ्या जगाला दिला, जनमानसामध्ये रुजवला असे आपल्या सर्वांचे बापूजी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे पुण्यस्मरण. 30 जानेवारी हुतात्मा दिन. त्यानिमित्ताने मी उपस्थित मान्यवरांना आभासी प्रतिमा पूजनासाठी आमंत्रित करते. वैष्णव जन तो तेने कहिए जे पीड़ पराई जाने रे. वैष्णव जन तो तेने कहिए जे पीड़ पराई जाने रे. सर्व मान्यवरांचे धन्यवाद. आपल्या आजच्या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी व्याख्याते माननीय सुनील बाळाराम पाटील यांच्या स्वागतासाठी मी आमंत्रित करते माननीय संघमित्रा त्रिभुवन, वरिष्ठ अधिव्याख्याता तथा नोडल ऑफिसर ऑफ रा मुंबई. ओव्हर टू यू त्रिभुवन मॅडम. धन्यवाद काकडे मॅडम. सर्वप्रथम सर्वांना नमस्कार. प्रादेशिक विद्या प्राधिकरणाच्या आभासी व्यासपीठावर आपण सर्वजण उपस्थित झालेले आहात. आपल्या समवेत यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक येथील गांधी विचार दर्शन पदविका अभ्यासक्रमाचे समन्वयक श्रीयुत सुनीलजी बाळाराम पाटील सर मौलिक मार्गदर्शनास्तव उपस्थित झालेले आहेत. मी प्रादेशिक विद्या प्राधिकरणाच्या वतीने त्यांचे मनपूर्वक स्वागत करते. आपण सर्व भारतीय जनांनी नुकताच दिनांक 26 जानेवारी रोजी राष्ट्रीय दिन म्हणजेच प्रजासत्ताक दिन साजरा केला आहे. आज आपण सुव्यवस्थित स्वराज्यात वावरत आहोत खरे, पण काही शतकापूर्वी मित्रहो ही परिस्थिती भारतात नव्हती. खरे म्हणजे शत्रूला जरब निर्माण करून स्वराज्य या संकल्पनेचे प्रमुख निर्माता जाणता राजा श्री छत्रपती शिवराय यांना प्रथमतः मी मानाचा मुजरा करते. ब्रिटिश गुलामगिरी विरोधात नेतृत्व करणारे, स्वराज्य आणि स्वातंत्र्याकरिता आयुष्यभर लढा देणारे राष्ट्रपुरुष, भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि प्राणाची आहुती देणारे हुतात्मा झालेले वीर क्रांतिकारक यांना मी विनम्र अभिवादन करते. तसेच आधुनिक काळात स्वराज्य ही संकल्पना भारतीय संविधानाच्या रूपाने सत्यात उतरवून भारतीय जनतेला प्रजासत्ताक लोकशाही राज्य देणारे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कोटी कोटी प्रणाम. प्रादेशिक विद्या प्राधिकरण मुंबई आज महात्मा गांधी यांच्या स्मृती दिनानिमित्त आणि हुतात्मा दिनानिमित्त आयोजित आभासी कार्यक्रमात आपण सर्वजण एकत्रित जमलो आहोत. आपण सर्वजण शिक्षण क्षेत्रात कार्य करीत आहोत आणि महात्मा गांधींचे शिक्षणविषयक विचार, तत्वज्ञान नेहमीच आपल्याला प्रेरणादायी ठरलेले आहे. महात्मा गांधींच्या तत्वज्ञानाचा अभ्यास करताना त्यांचे व्यक्तिमत्वाचे विविध पैलू त्यांच्या अनेक भूमिकेतून दृष्टिक्षेपात येतात. मेरा जीवन ही मेरा संदेश है असे सांगणारे मोहनदास करमचंद गांधी हे 20व्या शतकामधील प्रभाव पाडणारे एक महान व्यक्तिमत्व होते. मानवता आणि अहिंसा हाच आपल्या जीवनाचा केंद्रबिंदू मानून आपले आयुष्य या देशासाठी मानव कल्याणा हेतू त्यांनी समर्पित केले. 1937 साली वर्धा येथील शिक्षण परिषदेत
नई तालीम शिक्षण पद्धती देऊन शिक्षणविषयक भूमिका त्यांनी स्पष्ट केलेली आहे. शिक्षण ही मानवी जीवनावर दीर्घकाळ परिणाम करणारी प्रभावी प्रणाली आहे असे ते म्हणत. मन, मनगट आणि मस्तक याबाबत दिलेला विचार भारतीय शिक्षणाला मिळालेली एक देणगी आहे. महात्मा गांधीजींनी सत्य, अहिंसा, प्रेम, स्वच्छता, स्वावलंबन, स्वदेशी, भूतदया, मानवता, अहिंसा हा जीवनाचा केंद्रबिंदू मानून मानवी कल्याणासाठी त्यांनी आपले संपूर्ण जीवन व्यतीत केले. यासाठी एकादश म्हणजे 11 व्रताचा त्यांनी स्वीकार केला. 30 जानेवारी 2022 म्हणजे आज हुतात्मा दिन आणि महात्मा गांधींचा स्मृती दिन या निमित्त शालेय शिक्षण विभाग महाराष्ट्र शासन आदेशाने गांधींच्या विचारांवरील तत्वांवर आधारित अनेक उपक्रमांचे आयोजन शालेय स्तरावर केले जात आहे. जसे स्वच्छता, प्रार्थना, स्वावलंबन, हस्तउद्योग, मातृभाषेतून शिक्षण इत्यादी शैक्षणिक कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. महात्मा गांधींचे शैक्षणिक कार्यच नव्हे तर एकूण त्यांचं व्यक्तिमत्व, एकूण गांधी दर्शनावर भाष्य करण्यासाठी आज आपल्या या व्यासपीठावरती प्रमुख पाहुणे म्हणून पाटील सर उपस्थित झालेले आहेत. त्यांच्या विविध पैलूचं दर्शन आज त्यांच्या व्याख्यानामधून आपल्याला अवगत होणार आहे. गांधी अभ्यासक श्रीयुत पाटील सर यांना मी विनंती करते त्यांचे मौलिक मार्गदर्शन करावे आणि मी पुनश्च त्यांचे प्रादेशिक विद्या प्राधिकरणाच्या वतीने स्वागत करते. आपल्या सर्वांचे पुनश्च एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत आणि सरांचे मौलिक विचार ऐकण्यासाठी आपण उत्सुक झालेले आहात. त्याकरता पुढील सूत्र काकडे मॅडमकडे सुपूर्द करते. धन्यवाद. माननीय मनीषा पवार, उपसंचालक प्रादेशिक विद्या प्राधिकरण मुंबई यांना मी विनंतीपूर्वक आमंत्रित करते प्रास्ताविकासाठी. ओव्हर टू यू मॅम. थँक्यू वैशाली मॅडम. सर्वप्रथम सर्वांचे आजच्या प्रादेशिक विद्या प्राधिकरणाच्या कार्यक्रमामध्ये हार्दिक स्वागत. सर्व दर्शक, सर्व उपस्थित मान्यवर, सर्व माझे सहकारी, विद्यार्थी, पालक या सर्वांचे पुन्हा एकदा मी हार्दिक स्वागत करते. आजचे प्रमुख व्यक्ती आपल्या विनंतीनुसार आपल्यामध्ये उपस्थित असलेले माननीय सुनील पाटील सर यांचेही मी प्रादेशिक विद्या प्राधिकरण मुंबईच्या वतीने सर्वप्रथम हार्दिक स्वागत करते. उद्या 30 जानेवारी हा हुतात्मा दिन म्हणून पाळण्यात येणार आहे. आपल्याला माहिती आहे दरवर्षी 30 जानेवारी हा हुतात्मा दिन पाळण्यात येतो. परंतु उद्याचे सर्वांचं अनेकविध कार्यक्रमांमध्ये सगळेजण व्यस्त असल्यामुळे उद्याच्या ऐवजी आपण त्या निमित्ताने आजच कार्यक्रम आयोजित करून उद्या तो कार्यक्रम YouTube चॅनलवर टाकणार आहोत आणि म्हणून आज ही आपण वेबिनार मालिका सुरू घेत आहोत. सर्वप्रथम मी सर्वांचे पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करते आणि राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या स्मृतींना वंदन करून मी थोडक्यात माझे मनोगत व्यक्त करते. आपणा सर्वांना माहितीच आहे की दरवर्षी 30 जानेवारी हा महात्मा गांधीजींच्या स्मृतिप्रित्यर्थ हुतात्मा दिन म्हणून साजरा केला जातो. आणि आपल्याला हे पण माहिती आहे की महात्मा गांधीजींना राष्ट्रपित्याचा दर्जा दिलेला आहे. आपण त्यांना फक्त गांधीजी किंवा फक्त महात्मा असं म्हणत नाही, त्यांना राष्ट्रपिता महात्मा गांधी असं आपण म्हणतो. आणि इतका मोठा सन्मान मला असं वाटत नाही जगात कुठल्या एखाद्या नेत्याला मिळाला असेल. ते अतिशय उत्तम नेतृत्व गुण असलेले व्यक्तिमत्व होते. जेव्हा सर्वसामान्य जनता त्यांच्या पाठीशी उभी होती, सर्वसामान्य जनता त्यांना फॉलो करत होती, तेव्हा निश्चितच सर्वसामान्यांचं नेतृत्व करण्याची क्षमता राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या मध्ये होती. असे हे कोणते गुण आहेत की त्यांच्या ज्या गुणांमुळे
संपूर्ण देश प्रेरित झाला होता. सर्व जनता त्यांच्या पाठीशी उभी होती. सर्व जनता त्यांनी जे कुठले निर्णय घेतील किंवा त्यांनी जी कुठली साथ घालेल त्याला प्रतिसाद देत होते. गांधीजींचा अहिंसेवर विश्वास होता आणि अहिंसेचा मार्ग त्यांनी संपूर्ण जगाला दाखवला. ही पहिली गोष्ट त्यांनी केलेली आहे. मान्य आहे की बऱ्याच वेळा एखादी आपला हक्क मिळवण्यासाठी सशस्त्र लढाई करावी लागते किंवा त्या काळी सुद्धा अनेक जण जे त्यावेळेस राजकीय नेते होते आणि स्वातंत्र्य लढ्यासाठी समर्पण करणारे अनेक नेते होते, ते वेगवेगळ्या विचारधारेचे होते. प्रत्येकाची विचारधारा त्याच्या जागी बरोबर होती. मात्र त्याच्यामध्ये गांधीजींची एक स्वतंत्र विचारधारा होती. त्यांना हिंसा मान्य नव्हती किंवा सशस्त्र क्रांती त्यांना मान्य नव्हती. त्यांना असं वाटायचं की शांततेच्या मार्गाने कुठलेही प्रश्न सुटतात. आपल्याला स्वातंत्र्य सुद्धा आपण शांततेच्या मार्गानेच मिळवूया. आणि त्यांनी हाच अट्टहास धरला आणि मला वाटतं त्याच फलित म्हणून त्यांनी घालून दिलेल्या अहिंसेच्या मार्गाने लोक चालत गेले आणि आपल्याला 15 ऑगस्ट 1947 साली स्वातंत्र्य मिळालं. मात्र त्याच नंतर 1 वर्षाच्या आतच गांधीजींची गोळ्या झाडून हत्या झाली. अत्यंत दुर्दैवी ती घटना आपल्या देशासाठी होती. जी व्यक्ती जागतिक दर्जाची, जी व्यक्ती संपूर्ण जगामध्ये, ज्या व्यक्तीनं जनमानसाच्या मनामध्ये स्थान मिळवलेलं आहे आणि ती व्यक्ती संपवलेली, ते विचार संपत नसतात. आणि म्हणून त्यांचा जो ज्या दिवशी त्यांनी देह ठेवला तो दिवस हुतात्मा दिन म्हणून साजरा केला जातो. असेच गांधीजींच्या जीवनातील अनेक विविध पैलू आहेत, ते आपण आजचे जे आपले सन्मान्य व्याख्याते आहेत ते आपल्याला माहीत करून देणार आहेत आणि त्यांच्या व्याख्यानाचा आपण आता लाभ घेऊयात. पुनश्च एकदा सर्व उपस्थितांचं आणि सर्व दर्शकांचं मी प्रादेशिक विद्या प्राधिकरणाच्या मंचावर हार्दिक स्वागत करते. धन्यवाद. धन्यवाद माननीय पवार मॅडम. खरं तर आपल्या कार्यकर्तृत्वामुळे जनमानसामध्ये सुपरिचित असणाऱ्या व्यक्तींचा पुन्हा परिचय करून देण्यात एक वेगळा आनंद असतो आणि ते भाग्य लाभलंय आज प्रादेशिक विद्या प्राधिकरण मुंबईला. खूप मोठा परिचय असलेल्या व्यक्तिमत्वाचा थोडक्यात परिचय करून देण्यासाठी मी आमंत्रित करते श्रीयुत विनोद घोरपडे, समुपदेशक रा मुंबई. ओव्हर टू यू घोरपडे सर. धन्यवाद वैशाली मॅडम. सर्वांना नमस्कार. 30 जानेवारी हुतात्मा दिन निमित्त आयोजित गांधी विचार काळाची गरज या विषयावर व्याख्यान देण्यासाठी आज या व्हर्च्युअल व्यासपीठावर उपस्थित प्रमुख व्याख्याते माननीय पाटील सर यांचा परिचय आपण थोडक्यात जाणून घेऊया. सरांचे पूर्ण नाव सुनील बाळाराम पाटील. यांचे शालेय शिक्षण बेळगाव येथे, उच्च माध्यमिक शिक्षण कोल्हापूर येथे झाले असून शिवाजीनगर पुणे येथून अभियांत्रिकी शिक्षणातील पदवी त्यांनी प्राप्त केलेली आहे. सरांचा शैक्षणिक कार्यातील अनुभव लक्षात घेता सरांनी स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून कार्यरत विविध संस्थेतील विविध पदावर सन 1992 पासून ते आज रोजीपर्यंत काम केलेले आहे, करीत आहेत. जसे की स्पर्धा परीक्षा नोकरी संदर्भ मासिक पुणे येथे उपसंपादक म्हणून, स्टडी सर्कल करिअर डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट नागपूर येथे संचालक म्हणून, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र बजाजनगर नागपूर येथे संचालक म्हणून, स्पर्धा परीक्षा ज्ञान संदेश मासिकामध्ये कार्यकारी संपादक व नंतर संपादक म्हणून, विद्यासागर लर्निंग प्रायव्हेट लिमिटेड मुंबई येथे विभागीय संचालक म्हणून, ज्ञानदा करिअर अकॅडमी बजाजनगर नागपूर येथे संचालक म्हणून, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे येथे विभागीय संचालक म्हणून, तर यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक व गांधी विचार दर्शन पदविका येथे अभ्यासक्रम समन्वयक म्हणून कार्यरत असणारे सर सामाजिक कार्यात देखील तितकेच अग्रेसर आहेत. सरांच्या सामाजिक कार्याचा विचार करता सर 1987 पासून ते आज रोजीपर्यंत विविध सामाजिक संस्था जसे की सुभानजी पाटील चॅरिटेबल ट्रस्ट बेळगाव, सिद्धेश्वर शिक्षण संस्था पुणे, विदर्भ टॅलेंट सर्च असोसिएशन नागपूर, महाराष्ट्र गांधी स्मारक निधी पुणे नागपूर अशा विविध संस्थांमध्ये सचिव, सहसचिव, कार्यवाहक, कोषाध्यक्ष म्हणून अशा विविध पदावर काम केलेले आहे, करीत आहेत. सरांच्या शैक्षणिक सामाजिक कार्यासोबत त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबाबत देखील आपण थोडक्यात जाणून घेऊया. गेल्या 20 वर्षापासून MPSC, UPSC इत्यादी स्पर्धा परीक्षांकरता विविध कार्यशाळेतून मार्गदर्शन केल्यामुळे
अनेक विद्यार्थी सध्या केंद्र व राज्य सरकारमध्ये कार्यरत आहेत. विदर्भात विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास व स्पर्धा परीक्षांची जागरूकता वाढवण्यासाठी विविध परीक्षांचे आयोजन केलेले आहे. केंद्र शासन पुरस्कृत स्वच्छता अभियानांतर्गत जिल्हा परिषद नागपूर व भंडारा येथे मुख्य साधन व्यक्ती म्हणून कार्य केलेले आहे. निर्मल ग्राम पुरस्कार योजनेकरिता जिल्हा परिषद नागपूर व भंडारा येथे 540 ग्रामपंचायतीमध्ये परीक्षक म्हणून कार्य केलेले आहे. तर ग्लोबल रिसर्च एज्युकेशन ट्रस्ट मुंबई पुरस्कृत तिसऱ्या स्पर्धा परीक्षा साहित्य संमेलनामध्ये आयोजकांची भूमिका यशस्वीरित्या पार पाडणाऱ्या सरांच्या अनुभव संपन्न शिदोरीतील काही कण या व्याख्यानाच्या निमित्तानं आपण वेचूया. यासाठी मी सन्मानपूर्वक आमंत्रित करतो आजचे प्रमुख मार्गदर्शक व्याख्याते आदरणीय सुनील पाटील सर यांना. आदरणीय सुनील पाटील सर. नमस्कार. सर्वांना हुतात्मा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. भारत स्वतंत्र मिळण्यासाठी 30-40 वर्षे कार्य करणाऱ्या किंवा त्याला नंतर आपण गांधीयुग म्हणतो, त्या गांधीयुगामध्ये कर्णधार म्हणून भूमिका वठवणाऱ्या मोहनदास करमचंद गांधी यांच्या विचाराविषयी आपण आज माहिती पाहणार आहोत. आता सध्याचं जर 21 शतक आहे आणि ह्या 21 शतकाचा जर आपण विचार केला तर आपल्याला सध्या जगामध्ये वेगवेगळ्या प्रकारची आव्हानं आलेली दिसतात. त्यातलं पहिलं आहे की प्रचंड प्रमाणात वाढत जात असलेली भांडवलशाही. त्याच्यानंतर प्रचंड आर्थिक आणि राजकीय विषमता, तसंच पृथ्वीला आलेला ताप, अतोनात उपभोगामुळे झालेला हवामान बदल, ज्याला आपण ग्लोबल वॉर्मिंग असं म्हणतो. त्याच्यानंतर वांशिक आणि आंतरधार्मिक हिंसाचार. अशा रीतीनं मानवी जातीसमोर खूप आव्हान आहेत असं आपल्याला दिसतं. आणि ह्या सर्वांवरती उपाय एकच असू शकतो, तो म्हणजे गांधींच्या विचारांना आपण पुढे गेलं तर ह्या सर्व प्रश्नांना चांगल्या प्रकारे उत्तर मिळू शकतं, असं एकंदर परिस्थिती निर्माण झालेली आहे. मग ह्या आव्हाने जी आहेत जगातली आणि भारतातली, त्याला गांधीजींनी जे उपाय सुचवलेले आहेत त्याचा जर आपण विचार करता असं दिसून येतं आपल्याला की जगामध्ये सध्या भांडवलशाहीमधील जो लोभ आणि परिग्रह यावर मोठ्या प्रमाणात जगातल्या काहीच 2% लोकांच्याकडं जगातील 50% संपत्ती आहे असं वाटतं. जगातल्या 9 व्यक्तीकडे भारताच्या लोकसंख्येतील अर्ध्याहून अधिक म्हणजे 70 कोटी लोकसंख्येपेक्षा जास्त संपत्ती आहे. त्यामुळं मोठ्या प्रमाणात विषमता निर्माण झालेली आहे. आणि यावर गांधीजींनी त्यावेळी सांगितलं होतं की एक उत्तम उपाय म्हणजे आपण अपरिग्रह असलं पाहिजे. आता अपरिग्रह म्हणजे काय? शक्य तितक्या कमी गोष्टींचा संचय करणे, कमीत कमी गोष्टी बाळगणे. जैन धर्मातून, बौद्ध धर्मातून आणि पातंजली योगा अभ्यासातून जी तत्व आली त्या तत्वाचा स्वीकार करणे. मग जर समजा अपरिग्रह या तत्वाच्या गांधीजींचा जर विचार केला तर आपल्याला मोठ्या प्रमाणात नैतिक आणि आध्यात्मिक समाधान मिळू शकतं. त्याच्यानंतर दुसरा एक उपाय आहे भांडवलशाहीवरती, तो म्हणजे गांधीजींचा ट्रस्टीशिप, विश्वस्त वृत्ती. तुमच्याकडे पुष्कळ भांडवल, पुष्कळ संपत्ती असली तरी तुम्ही स्वच्छेने त्याचे विश्वस्त बनून सामाजिक हितासाठी त्याचा वापर केला पाहिजे, असं त्यांचं म्हणणं होतं. आणि आताही आपण पाहतोय की जगामध्ये बिल आणि मेलिंडा गेट्स, वॉरन बफे, अजिम प्रेमजी किंवा टाटा ग्रुप हे सर्वजण आपली संपत्ती सामाजिक कामासाठी मोठ्या प्रमाणात देत असते. आणि विशिष्ट मर्यादेमध्ये आपण संपत्तीतून कोणतीही अतिरिक्त आनंद मिळवू शकत नसतो हे त्यांच्या लक्षात आल्यामुळं ती संपत्ती इतरांसाठी वापरणे चांगले
आणि त्यातून आपल्याला समाधान मिळतं. मग ह्या ठिकाणी सुद्धा असं आपल्याला दिसून येतं की गांधीजींचं जे मानवी मन अचूकपणे आपल्याला निदान करतं असं दिसून येतं. भांडवलशाही आजारावर अपरिग्रह आणि विश्वस्त वृत्ती हे गांधींचे उपाय आहेत. आता दुसरीकडे जर आपण असं पाहिलं की ग्लोबल वॉर्मिंग, त्याच्यामुळे पृथ्वीवरची जी सगळी जीवसृष्टी आहे ती नष्ट होताना दिसत आहे. आणि याच्यावरती उपाय सुद्धा गांधीजींनी सोपा उपाय सांगितला होता, तो म्हणजे शरीरश्रम करणे. निसर्गानं माणसाला शरीर दिलं आहे, त्याचा वापर आपण उत्पादक आणि उपयुक्त शारीरिक श्रमासाठी केला पाहिजे. याला गांधीजी पवित्र नैतिक कर्तव्य मानतात. तुम्ही दररोज शरीरश्रम केले पाहिजे, तुम्ही तुमची भाकरी शारीरिक कष्ट करून मिळवली पाहिजे, असे त्यांचे सांगणे होते. आपण जर आचरणाचा नियम बनवला आणि त्या दृष्टिकोनातून जर आपण वागणूक केली तर शरीर सुद्धा संपन्न राहतं. अशा रीतीनं गांधीजींच्या उपायांचा वापर करून जगामध्ये सुजलाम सुफलाम होता येईल. आणि त्यासाठी सुद्धा गांधीजी म्हणत होते की सुख मिळवण्याच्या आपल्या अमर्याद इच्छा ज्या आहेत त्याचा आस्वाद कमी घेतला पाहिजे असं ते म्हणत होते. आस्वाद म्हणजे काय, तर जिभेचे चोचले पुरवण्यापासून दूर राहणे. गीतेत सांगितल्याप्रमाणे विषयातील जे भोग ते दुःखासमी कारण. विवेकाने इंद्रिय सुखाच्या इच्छांना लगाम घालणे. थोडक्यात आस्वाद हे व्रत जर आपण उपयोगात आणलं तर वैयक्तिक दृष्ट्या सुद्धा आपण सुदृढ राहू शकतो. तिसरी समस्या जी आहे सध्या सांप्रदायिक द्वेषाची. मग सांप्रदायिक द्वेष मोठ्या प्रमाणात वांशिक हिंसाचार, दहशतवाद, जगामध्ये तालिबान, बजरंग दल या सर्वांचे उपाय म्हणजे बॉम्ब विरुद्ध बॉम्ब किंवा बंदुकी विरुद्ध बंदूक, मुर्दाबाद विरुद्ध झिंदाबाद. तर हे नाही, तर गांधीजी म्हणत होते याला आपण प्रेम आणि अहिंसा या दोन तत्वांनी जिंकता येऊ शकतं. मग ह्या संदर्भात एक आता लोकशाही मोठ्या प्रमाणात जगात नांदण्याचं मुख्य काम केलं जातं ते ब्रिटनच्या संसदेपासून असं म्हटलं जातं. म्हणून आजच्या काळात सुद्धा ब्रिटिश संसदेच्या इमारतीसमोर वेगवेगळी लोक निदर्शनं करताना दिसत असतात. त्यातला एक गट होता पर्यावरणवाद्यांचा, दुसरा गट होता शांतीवाद निर्माण झाला पाहिजे, इराक मधले जे सैन्य आहे ते ब्रिटिशांनी वापस आणलं पाहिजे, आणि तिसरा गट होता ब्रिटिश मजुरांना मजुरी आणि चांगल्या कामाची वेतन मिळावे यासाठी. ह्या तीन वेगवेगळ्या राजकीय गट वेगवेगळ्या मागण्या ब्रिटिश समोर निदर्शनाच्या माध्यमातून करत होते. आणि त्याच्या मागे एक भला मोठा सामाजिक बॅनर होता आणि त्या बॅनरवरती लिहिलं होतं, बी द चेंज युअर सेल्फ दॅट यू शूड टू सी द वर्ल्ड. तुम्हाला जगात जो बदल पाहायचा आहे तो तुम्ही स्वतःमध्ये घडून आणू शकता. आणि हे वाक्य आहे महात्मा गांधीजींचं. म्हणजे थोडक्यात आज संपूर्ण जगामध्ये जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी ज्या उपयोगांचा वापर केला जातो त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात गांधीजींना डोळ्यासमोर आदर्श मानून त्यांच्या तत्वानुसार जग चाललेलं असं एकंदर दिसून येतं. आणि बऱ्याच वेळा असं दिसून येत असताना सुद्धा आपल्याला महात्मा गांधी आणि वैज्ञानिक दृष्टिकोन कसा असायला पाहिजे, तर गांधीजी हे काय होते की विज्ञानाला सोबत घेऊन जाणारे होते आणि शास्त्रीय ज्ञान आणि कार्यपद्धती तसेच प्रयोगशाळा याचे ते प्रखर समर्थक अनुयायी होते. त्यांनी भौतिक विज्ञानाच्या पद्धतीच्या नैतिकतेच्या कसोट्याला जोड दिली. जिवंत प्राण्यांचे
शरीर विवेचन असो किंवा प्रचंड प्रमाणात उत्पादन किंवा विनाश करण्याच्या पद्धती असोत, तर त्यांनी प्रत्येक गोष्ट नैतिकतेच्या कसोटीवरती पारखली. गांधीजींचे अद्वितीय सामर्थ्य त्यांची महानता विज्ञानाचा वापर करण्यासाठी नाही, तर विज्ञानाचा वापर हे सर्वसामान्य आहे. त्यांची महानता त्यांच्या नैतिकतेमध्ये होती, हे एक त्यांचं वैशिष्ट्य होतं. सत्य आणि अहिंसा ही त्यांची दोन प्रमुख नीती तत्वे होती. सत्य हेच त्यांच्यासाठी अंतिम होते, ही एका वैज्ञानिकाची निष्ठा होती. नैतिक सत्य जाणून घेण्यासाठी गांधीजींनी अत्यंत संवेदनशील आणि विशुद्ध परंतु व्यक्तिनिष्ठ आणि विवेकपूर्ण पद्धत वापरली. त्यांचे अहिंसेचे तत्व एक प्रकारे न्यूटनच्या भौतिकशास्त्राच्या तिसऱ्या नियमाशी सुसंगत आहे. ते सखोल मानसशास्त्र आहे, तरीही ते न्यूटनच्या नियमानुसार देखील आहे. ह्या 21व्या शतकातील तातडीच्या ज्या 3 समस्यासाठी गांधीजीने वैयक्तिक नैतिक उपाय सुचवला आणि त्याचा शोध घेताना ज्यावेळी सर्वात जगातलं मॅगझिन जे टाइम मॅगझिन आहे, हे टाइम मॅगझिननं 20व्या शतकातील सर्वात प्रभावी व्यक्ती म्हणून अल्बर्ट आइन्स्टाईन यांची निवड केली. पण आइन्स्टाईन यांनी स्वतःच म्हटलं होतं गांधींच्या मृत्यूनंतर की असा एक हाडामासाचा माणूस या पृथ्वी तलावर कधी चालला होता यावर भावी पिढ्यांचा विश्वास बसणार नाही. आणि सध्या जी काय आजची काळ जर पाहिला तर खरोखरच असं वाटतं की आइन्स्टाईन यांनी त्यावेळी जे बोलले होते की हाडामासाचा प्रत्यक्ष माणूस हा पृथ्वी तलावर कधी चालला होता यावर विश्वास बसणार नाही. आणि अशा ह्या व्यक्तीला 20व्या शतकामध्ये सर्वात लोकप्रिय व्यक्ती असा पुरस्कार टाइम मॅगझिनने दिला होता. म्हणून आजही गांधीजी हे 21व्या शतकातील प्रभावशाली व्यक्तिमत्व वाटतं. आता गांधीजी ज्यावेळी भारतामध्ये 1920 नंतर प्रमुख नेते बनले आणि पूर्ण भारतभर त्यांचा संचार सुरू होता. त्यावेळी 1921 मध्ये ते दिल्लीतल्या वैज्ञानिकांच्या परिषदेमध्ये गेले आणि त्यावेळी त्यांनी म्हटलं होतं की सत्याच्या शोधात मग्न झालेल्या आधुनिक शास्त्रज्ञांचा उत्साह, त्यांची मेहनत आणि त्याग याबद्दल माझ्या मनात फक्त आदर आणि कौतुकाची भावना आहे. आणि गांधीजी हे वैज्ञानिक वृत्तीचे होते. वैज्ञानिक संशोधन पद्धती वापरली पाहिजे असं त्यांचं म्हणणं होतं आणि ते जीवनात स्वतः वापरत होते. म्हणून त्यांचा जो संदेश आहे, माझे जीवन हाच माझा संदेश, म्हणून आपल्याला खरीखुरी तपासणी करायची असेल तर त्यांच्या विधानाच्या पलीकडे जाऊन ते कसे जगले वागले हे आपण पाहिले पाहिजे. जर आपण तसे पाहायला लागलो तर त्यांना आयुष्यभर आरोग्य, आहार, स्वच्छता, रोगजंतू, व्यायाम अशा विविध वैज्ञानिक मुद्द्याबद्दल किती कुतूहल होते ते आपल्या लक्षात येते. त्यांना विविध प्रकारचे पदार्थाचे रासायनिक विश्लेषण जाणून घ्यायचे असे. मायक्रोस्कोप सह त्यांचे छायाचित्र प्रसिद्धच आहे. त्यावेळी ते कुष्ठरोग निर्माण करणारे जीवाणू पाहण्याचा प्रयत्न करत होते. येरोडाच्या तुरुंगात असताना 1942 मध्ये त्यांनी दुर्बिणीचे वापर केला आणि आकाश दर्शनाचा छंद जोपासला. एकूणच काय, गांधीजी वैज्ञानिक साधने आणि वैज्ञानिक पद्धतीचा मोकळ्या मनाने वापर करीत असत. पण शब्द आणि कृतीपेक्षा ही अधिक संवेदनशील आणि कठीण भाग असतो तो कृतीचा. आपण काळजीपूर्वक पाहिले तर असे लक्षात येते की गांधीजींची प्रयोग करण्याची, पुरावे शोधण्याची आणि स्वतःमध्ये बदल घडविणे, सुधारणा करत राहण्याची वृत्ती हे सगळेच शास्त्रज्ञाचे गुणधर्म आहेत. त्यांचे एक विधान अतिशय प्रसिद्ध आहे. जर एखाद्या वाचकाला माझी 2 विधानं परस्पर विरोधी असल्याचे आढळले तर माझे नंतरचे विधान योग्य समजावे.
म्हणजेच आपले पूर्वीचे मत चुकीचे होते आणि नवे मत हे नव्याने झालेल्या जाणीवेच्या आधारे आहे, असे कुठलेही राजकीय नेते किंवा संत सहसा मान्य करीत नाहीत. उलट त्यांना आपण कधी बदलत नसल्याचा अभिमान वाटत असतो. मात्र गांधीजी या बाबतीत एखाद्या शास्त्रज्ञासारखे आहेत. ते जणू काही असे म्हणतात की मी बदलतो, जर वेगळे पुरावे समोर आले तर मी माझे मतही बदलतो. त्याचे एक उत्तम उदाहरण असं म्हणता येईल की ज्यावेळी असहकार चळवळ मोठ्या प्रमाणात सुरू होती आणि अचानक चौरी चौराची घटना घडली आणि त्या घटनेला आता गेल्याच वर्षी 100 वर्ष पूर्ण झालेले आहेत. महात्मा गांधीजीने 1920 मध्ये राष्ट्रीय असहकार चळवळ सुरू केली, तेव्हा भारत अहिंसक राष्ट्रीय चळवळीला सज्ज होता असा त्यांचा विश्वास होता. पण 1921 मध्ये उत्तर प्रदेशामध्ये जमावाने चौरी चौरा येथील पोलीस स्टेशन जाळले आणि त्या ठिकाणी 22 पोलीस ठार झाले. तेव्हा गांधीजींना धक्काच बसला. त्यांनी जाहीरपणे म्हटले की मी हिमालय एवढी प्रचंड चूक केली, भारतीय लोक अहिंसक आंदोलनासाठी तयार आहेत, हा माझा समज चुकीचा ठरला. एखाद्या शास्त्रज्ञाने म्हणावे की माझे जे गृहीतक होते त्याचे प्रत्यक्ष पुराव्यानिशी खंडक झाले आणि मला ते मान्य केले पाहिजे, असे गांधीजींचे म्हणणे आहे. ते म्हणत होते की माझे गृहीतक चुकीचे असल्याने मी ते सोडले पाहिजे आणि स्वतःची भूमिका सुधारली पाहिजे. त्यामुळे मी संपूर्ण राष्ट्रीय आंदोलन मागे घेत आहे. महात्मा गांधींच्या सार्वजनिक जीवनातील हा सर्वात जोखमीचा क्षण होता. ते नुकतेच राष्ट्रीय नेते म्हणून प्रस्थापित झाले होते. अशा वेळी संपूर्ण देशाच्या मताच्या विरोधात जाऊन राष्ट्रीय आंदोलन मागे घेतले आणि स्वतःचे नेतृत्वपद धोक्यात आणले. केवळ राष्ट्र हीच त्यांची प्रयोगशाळा नव्हती, तर गांधीजींनी स्वतःवरतीही प्रयोग केले. त्यांचे ब्रह्मचर्याचे प्रयोग तर फारच प्रसिद्ध आहेत. तसंच गांधीजींचा भारतातील खेड्याकडे परत चला असा सर्व जनतेला नारा होता आणि त्यासाठी त्यांनी रचनात्मक कार्यक्रम सुरू केले होते. गांधीजींचे रचनात्मक कार्यक्रम ग्रामीण विकासाचे विविध कार्यक्रम आणि सामाजिक सुधारणा यामध्ये सुद्धा गांधीजींनी विज्ञानाचाच उपयोग केला. गांधीजींच्या रचनात्मक कार्यामध्ये खादी आणि चरखा हे सर्वात महत्वाचे होते. खेड्यातील सामान्य विणकरांना जास्त चांगले कपडे तयार करता यावे, अधिक रोजगार मिळावा आणि लोकांनी जास्त खादी वापरावी म्हणून खादीमध्ये सुधारणा करण्यासाठी गांधीजींनी वैज्ञानिक पद्धती वापरल्या. अधिकाधिक चांगली तांत्रिक साधने शोधली. त्यांनी खादी सायन्स असा शब्द ही वापरला. चरख्याला ते एक उत्कृष्ट आणि उच्च प्रतीचे यंत्र म्हणत. आज यावर विश्वास ठेवणे कठीण आहे, परंतु 80 वर्षापूर्वी अधिक कार्यक्षम चरखा शोधण्यासाठी गांधीजींनी 1 लाख रुपयाचा पुरस्कार जाहीर केला होता. कदाचित आज त्याची किंमत कितीतरी कोटी रुपये आहे. खादीच्या विज्ञानाला उच्च दर्जाचे तांत्रिक आणि यांत्रिक कौशल्य आवश्यक आहे असे ते म्हणत. सर जगदीशचंद्र बोस यांनी त्यांच्या प्रयोगशाळेतील वनस्पतींच्या छोट्याशा पानाकडून निसर्गाची रहस्य समजून घेण्यासाठी जितकी एकाग्रता वापरली तशीच एकाग्रता या ठिकाणी सुद्धा आवश्यकता आहे. आणखी एके ठिकाणी ते म्हणतात, माझ्या कल्पनेतील योजनेनुसार आपल्याकडे भरपूर उत्तम ग्रंथालय, प्रयोगशाळा आणि संशोधन संस्था असाव्यात. त्या अंतर्गत केमिस्ट, अभियंते, इतर तज्ञांची फौज असली पाहिजे. ते राष्ट्राचे खरे सेवक असतील
आणि लोकांच्या विविध वाढत्या गरजांना उत्तरे देतील. त्यांनी मिळवलेले हे ज्ञान सर्वांची सार्वजनिक मालमत्ता असेल. गांधीजी वैज्ञानिकांना राष्ट्रांचे खरे सेवक म्हणतात आणि लोकांना विविध आणि वाढत्या गरजासाठी वैज्ञानिक उपाय देतील असे ते सांगतात. यातलं शेवटचं वाक्य असे आहे, शास्त्रज्ञ आणि संशोधन संस्था कशासाठी? त्यांनी मिळवलेले ज्ञान हे सार्वजनिक मालमत्ता असेल. हे गांधींचे वक्तव्य प्रचलित पद्धतीनुसार बौद्धिक संपदा हक्क आणि पेटंट पेक्षाही अगदी वेगळे आहे. शास्त्राचे ज्ञान जे आहे हे वैयक्तिक मालमत्ता मानली जाते, कारण का त्यात ते त्या शास्त्रज्ञानं मांडले आहे म्हणून. पण गांधींच्या दृष्टिकोनातून विज्ञानाचा आणि संशोधनाचा उद्देश आणि त्यातून निर्माण झालेल्या ज्ञानाची मालकी हे प्रचलितापेक्षा वेगळी आहे. ते म्हणत, माझे आश्रम हे गावासाठी आणि सामाजिक पुनर्रचनेच्या प्रयोगशाळा झाल्या पाहिजेत. ग्रामोद्योगला प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी ऑल इंडिया विलेज इंडस्ट्री असोसिएशन स्थापना केली होती. या असोसिएशनच्या सल्लागार मंडळामध्ये सर सी.व्ही. रमन, जगदीशचंद्र बोस यासारख्या वैज्ञानिकांना घेतले होते. आणि नंतर गांधीजींनी सत्याग्रही वैज्ञानिक असा अतिशय अर्थपूर्ण शब्द तयार केला. त्यांचा आदर्श विधायक कार्यकर्ता, स्वातंत्र्य सैनिक, राजकीय कार्यकर्ता किंवा आश्रमवासी हा सत्याग्रही वैज्ञानिक असावा असे त्यांना वाटत असे. कार्यकर्ता हा सत्याग्रही असावा म्हणजेच सत्याचा अहिंसक साधक असावा, पण त्याच सोबतीत त्यांची वृत्ती, त्यांची पद्धती आणि प्रयोग हे वैज्ञानिक असले पाहिजेत अशी त्यांची धारणा होती. 1940 मध्ये वैयक्तिक सत्याग्रह चळवळीसाठी त्यांनी केलेल्या पहिल्या सत्याग्रहाची निवड अतिशय महत्वाची आहे. त्यांनी जवाहरलाल नेहरूंना देशाचे पहिले सत्याग्रही म्हणून निवडले नाही, तर त्यांची पहिली पसंती होते विनोबा भावे. फारसे प्रसिद्ध नव्हते, पण त्यांनी विनोबाची निवड त्यांच्या आध्यात्मिक गुणासाठी नव्हे तर त्यांच्या वैज्ञानिक वृत्तीसाठी केली होती. विनोबांनी खादी आणि चरख्यावर अभूतपूर्व असं काम केलं आहे. खादीतील सूतकताई करणाऱ्या कत्तीन कामगारासाठी त्यांनी मजुरी अत्यंत तुटपुंजी असल्याची तक्रार महात्मा गांधीकडे कत्तीन कामगारांनी केली. खादी ही यंत्रनिर्मिती नव्हती, त्यामुळे आर्थिकदृष्ट्या तसे होणे साहजिकच होते. त्यात हाताने कताई आणि विणकाम चा समावेश होता, त्यामुळे उत्पादनाचा वेग कमी होता. पण प्रत्येकाला खादी पुरवली पाहिजे म्हणून कापडाच्या किमती कमी ठेवाव्या लागत, त्यामुळे मजुरी दर कमी होता. पण जेव्हा मजुरांनी तक्रार केली तेव्हा गांधीजी म्हणाले, आपण मजुरावर अन्याय करू शकत नाही, म्हणून त्यांनी विनोबा भावे यांना बोलावून खादीतील मजुरांसाठी किमान वेतन सुचवण्याबद्दल सांगितले. विनोबांनी थोडा वेळ मागून घेतला आणि 6 महिन्यांनी विनोबा परत गांधीजींना भेटले. तेव्हा त्यांचं वजन 30 पौंडांनी कमी झाले होते. ते पाहून गांधीजींना काळजी वाटली आणि त्याने विचारले, विनोबा काय झाले? तेव्हा विनोबा म्हणाले, मी गेली 6 महिने फक्त सूत कताई हेच काम करतोय आणि आपण एका स्पिनरला जे विणकाम करतात त्यांना वेतन देतो, त्या दराने मी दररोज 2 आणे कमवू शकतो. या 2 आण्यामध्ये जेवढं अन्न येईल तेवढ्यातच मी माझी भूक भागवतो. सध्याच्या वेतनामुळे माझे हे असे झाले आहे. विनोबांनी स्वतःवरच प्रयोग केला, ते स्वतःच एक प्रयोगशाळा बनले होते. थोडक्यात गांधीजींनी त्यांच्या रचनात्मक कार्यात उत्साहाने, उदारमताने विज्ञान, वैज्ञानिक पद्धत आणि शास्त्रज्ञांचं स्वागत केलं आणि त्याचा उपयोग केला. आणि लक्षात हे घ्यावं लागेल, त्यांचे रचनात्मक कार्य त्यांच्यासाठी खूप महत्वाचे होते,
आणि इतरत्र म्हटल्यानुसार अखेर रचनात्मक कार्यक्रमाची परिपूर्णता म्हणजेच स्वराज्य, स्वातंत्र्य आणि स्वायत्तता. आता विज्ञान कोणत्या उद्देशाला उपयोगात आणले जाते, तो उद्देश हा विज्ञानाचे मूल्यमापन करण्याचा मापदंड होता. विज्ञानाला अर्थपूर्ण हेतू असायला पाहिजे असं त्यांना वाटत असे. आधुनिक शास्त्रज्ञामध्ये धगधगत असणाऱ्या संशोधन वृत्तीला मी नम्रपणे वंदन करतो. त्यांच्या संशोधन वृत्तीशी माझे भांडण नाही, पण त्या वृत्तीने जी दिशा निवडली आहे त्याविरुद्ध माझी तक्रार आहे. कारण ते आपल्या ग्राहकांच्या निव्वळ ऐहिक प्रगतीला कारणीभूत असलेल्या निसर्ग नियमांचा आणि पद्धतीचा शोध घेण्यात गुंतले आहेत. गांधीजी वैज्ञानिकांच्या आणि त्यांच्या वैज्ञानिक वृत्तीची प्रशंसा करतात, परंतु त्यांची कौशल्य आणि ज्ञान ते केवळ ग्राहकांच्या भौतिक प्रगतीसाठी वापरत आहेत याबद्दल त्यांची तक्रार आहे. गांधींच्या मते हा खूप संकुचित आणि उथळ उद्देश आहे. बरेचदा विज्ञान त्यांच्या हातातले एक साधन बनते. ज्याच्या हाती भांडवल असते तिथं विज्ञान नफा कमविण्याचे यंत्र बनते, किंवा सरकारच्या हातात ते जुलूम आणि विनाशाचे हत्यार बनते. त्यामुळे बऱ्याचदा विज्ञान आणि वैज्ञानिकामुळे भांडवलदार आणि सरकार जास्त बलवान बनतात. पण विज्ञान हे सामाजिक परिवर्तन आणि सामाजिक न्यायाचे साधन व्हायला पाहिजे असे गांधीजींना वाटत असे. ते म्हणतात, जोपर्यंत तुम्ही लावलेल्या सर्व शोधामुळे गरिबांचं कल्याण होत नाही, तोपर्यंत तुमच्या प्रयोगशाळा ह्या सैतानाच्या कार्यशाळेपेक्षा काही वेगळ्या नसतील. जनतेचे कल्याण हाच अंतिम उद्देश असला पाहिजे असे त्यांचे मत होते. ते सांगताना गांधीजी जराही सौम्य शब्द वापरत नाहीत. ते स्पष्टपणे म्हणतात, असे केले नाही तर तुमच्या सर्व प्रयोगशाळा सैतानाच्या कार्यशाळेपेक्षा वेगळ्या नसतील. ते आपल्याला अशा हादरणाऱ्या शब्दांनी फटकवतात. आपले विज्ञान, प्रयोगशाळा, वैज्ञानिक कारकीर्द कोणत्या उद्देशाने वापरली जात आहे हे तपासण्यात ते आपल्याला भाग पाडतात. गांधी वेगळे होते कारण त्याने विज्ञानाला सुख भोग व नफावृत्तीऐवजी सामाजिक परिवर्तन आणि न्यायाचे साधन मानले. आता या संदर्भात एक उदाहरण देता येईल, ते म्हणजे स्वच्छता आणि शौचालयाची तपासणी. 1914ला ज्यावेळी गांधीजी भारतात आले तेव्हा उच्च वर्गाचे आणि वर्णाचे व्यक्ती शौचालयाकडे पाहत देखील नसत. समाजात तथाकथित घाणेरड्या म्हणजे भंगी लोकांकडून साफ केली जाणारी ती घरातली सर्वात घाण जागा होती. गांधीजींनी आपल्या आश्रमात शौचालय स्वच्छ करण्याची प्रथा सुरू केली. प्रथम त्याने स्वतः ते काम केले आणि मग ती एक सामान्य प्रथा बनली. शौचालय स्वच्छ करण्यासाठी त्यांनी विज्ञानाचा अवलंब केला. अशा प्रकारे त्यांनी स्वच्छता साधली, आरोग्य प्राप्त केले आणि सर्वात महत्वाचे म्हणजे जातीभेदापासून मुक्त होण्यासाठी एका मोठ्या सामाजिक सुधारणेला सुरुवात केली. स्वतःच्या शौचालयाची स्वच्छता सुरू करणारे आणि त्यातून सार्वजनिक आंदोलन उभारणारे ते पहिले राजकीय नेते असावेत. अगदी जवाहरलाल नेहरू, राजेंद्र प्रसाद, वल्लभभाई पटेल, मौलाना आझाद हे देखील जेव्हा त्यांच्या आश्रमात येत असत तेव्हा त्यांना स्वतःची शौचालये स्वच्छ करावी लागत असत. गांधींच्या ह्या भंगीमुक्ती चळवळीतील महाराष्ट्रातील विनोबा भावे, आप्पासाहेब पटवर्धन या ब्राह्मणांनीही स्वतःची नव्हे तर इतरांचीही शौचालय साफ करण्यास सुरुवात केली. महाराष्ट्रामधील आप्पासाहेब पटवर्धन हे गृहस्थ गांधींच्या चळवळीत सामील झाले. ते सुवर्ण विजेते पदवीधर ब्राह्मण होते. त्यांना जेव्हा तुरुंगात टाकण्यात आले तेव्हा ते ब्राह्मण असल्यामुळे इंग्रजांनी त्यांना शौचालय स्वच्छ करण्याचे काम दिले नाही. कारण तुरुंगाच्या नियमानुसार ब्राह्मणांना असे हलक्या दर्जाचे काम देता येत नसे. पण आप्पा पटवर्धन म्हणाले, मी गांधींचा सैनिक आहे,
स्वतःचे शौचालय स्वच्छ करणे हे माझ्या आयुष्यातील एक धर्मकार्य आहे. तुम्ही मला भंगी कामाची परवानगी दिलीच पाहिजे. ते माझे स्वातंत्र्य आहे. ब्रिटिश सरकारने त्याला नकार दिल्याने त्यांनी उपोषण सुरू केले. लक्षात घ्या, भंगी कामासाठी उपोषण करणारा ब्राह्मण. शेवटी ब्रिटिश सरकारला माघार घ्यावी लागली. अशा प्रकारे गांधीजींनी शौचालयाची स्वच्छता या कार्यातून स्वच्छ भारत हे उद्दिष्ट साधलेच, पण जातीभेदाचा अडथळा ही पार केला. ही क्रांती होती. गांधीजींनी विज्ञानात नैतिकतेची कसोटी लावली. वैज्ञानिक प्रगतीमुळे युरोपच्या नैतिकतेमध्ये किंचितही भर पडलेली नाही. त्यामुळे समाजात द्वेष आणि अन्याय कमी झालेला नाही, असे त्यांचे मत होते. युरोपातील तत्कालीन विज्ञान, आज आपण ज्याला अमेरिकन विज्ञान म्हणू, त्यावर गांधीजी अशी टीका करत असत की विज्ञानाच्या प्रगतीमुळे युरोपची नैतिक पातळी मुळीच उंचावली नाही. त्यामुळे द्वेष आणि अन्याय कमी झाला नाही. म्हणजेच गांधीजींची अशी अपेक्षा आहे की विज्ञानामुळे समाजातला द्वेष, अन्याय कमी व्हावा, नैतिक दर्जा उंचावला जावा. गांधीजी विज्ञानाला नैतिक कसोटी लावतात. या दृष्टीने विज्ञान आणि वैज्ञानिक किमान त्या काळी तरी अपयशी ठरले होते. आज त्यांची कामगिरी कशी आहे त्याबद्दल आपल्याला आत्मपरीक्षण करावे लागेल. जिवंत प्राण्याचे विवेचन ही गांधीच्या दृष्टीने वैज्ञानिकाच्या त्यांनी निवडले नाही. याचे एक कारण म्हणजे त्या काळी वैद्यकीय प्रशिक्षण घेत असताना जिवंत प्राण्याचे विवेचन करणे आवश्यक मानले जाईल आणि गांधींचे मन त्या विरुद्ध बंड करून उठले. गांधीजींचा विरोध दोन कारणासाठी होता. अगदी प्राण्याच्या आतील गोष्टीचे ज्ञान मिळवण्याच्या हेतूने जिवंतपणे विच्छेदन करायला त्यांचा विरोध होता. प्राण्याला होणाऱ्या वेदना, दुःख आणि मृत्यू हे एक कारण होतं. पण दुसरे कारण म्हणजे जिवंत प्राण्याच्या विच्छेदनाने क्रूर कृत्य करण्यामुळे शास्त्रज्ञावर होणारा परिणाम. जरी ते फक्त बेडूक, मासा, माकड इत्यादी प्राणी असले तरीही त्यांना मारण्याचे कृत्य हे मानवावर केल्या जाणाऱ्या क्रूरतेपेक्षाही आणि मानवाची हत्या करण्यापेक्षाही फार निराळे नाही, असे गांधीजींचे म्हणणे होते. आज प्राण्यावरील क्रूरतेविरुद्ध जागतिक चळवळ उभी आहे आणि भारतात मोठ्या प्रमाणात मेनका गांधी त्याचं नेतृत्व करतायत. पण 100 वर्षापूर्वी असा विचार करणे हे कुतूहल होतं. गांधीजी मृतदेहाच्या विच्छेदनाला विरोधात नव्हते, परंतु जिवंत प्राण्याच्या विवेचनाला विरोधात होते. त्यांच्यासाठी हा एक नैतिकतेचा प्रश्न होता आणि त्यांच्या दृष्टीने विज्ञान हे नैतिकतेपासून दूर असू शकत नाही. गांधीजी संपूर्ण आकाश दुर्बिणीतून पाहत असताना संपूर्ण सत्य पाहतात. त्यांना फक्त एक संकुचित चित्र दिसत नाही, जीवनाचे खंडित दृश्य दिसत नाही. ते जीवनाकडे एकात्मिक सत्य म्हणून पाहतात. इथं प्रत्येक गोष्ट इतर सर्व गोष्टीची जोडलेली आहे. त्यांनी खादीला प्रोत्साहन दिले होते. तेच एक उदाहरण पहा. खादी शेतकऱ्याच्या कापसाला बाजारपेठ उपलब्ध करून देते. सूत कताई करणाऱ्याला आणि विणकऱ्याला मजुरी देते. स्थानिक उत्पादन आणि वापराला प्रोत्साहन देते. म्हणजेच स्वदेशी आणि स्वातंत्र्य चळवळीला पाठिंबा देते. खादी उच्च वर्गातील लोकांना गरीब लोकांच्या जवळ आणते. एका खादीतून ते एकाच वेळी अनेक परिणाम साधतात, असा त्यांचा एकात्मिक आणि सर्वांगीण दृष्टिकोन होता. एकदा महात्मा गांधी अलाहाबादला गेले तेव्हा जवाहरलाल नेहरूंनी त्यांना आपल्या घरी जेवायला बोलवले. जेवण आटोपल्यानंतर हात धुण्यासाठी
स्वतः जवाहरलाल नेहरू गांधींच्या हातावर पाणी ओतत होते. त्याच वेळी ते आपापसात कोणत्या तरी राष्ट्रीय मुद्द्यावर बोलण्यात गढून गेले होते. गांधींचे हात धुण्याचे काम पूर्ण झाले तरी सुद्धा जवाहरलाल मात्र गांधींच्या चेहऱ्याकडे बघत हातावर पाणी ओतत होते. त्यावेळी महात्माजी म्हणाले, जवाहर, तू पाणी वाया घालवतो आहेस. त्या जवाहरलाल थट्टेने म्हणाले, बापू, हे अलाहाबाद आहे. इथे गंगा आणि यमुना वाहत आहेत. पाण्याची काहीही कमतरता नाही. त्यावर गांधीजींचे उत्तर होते, हो जवाहर, गंगा आणि यमुना इथे वाहतात, पण त्या तुझ्यासाठी वाहत नाहीत. इथे त्याने जवाहरलाल नेहरूंना आठवण करून दिली की पाणी हा भौतिक पदार्थ असला तरी त्यांना पाण्याचा एक थेंबी वाया घालवायचा अधिकार नाही. आणि सध्या आता आपलं जे सरकार जल जीवन मिशन जे राबवते ते 2024 पर्यंत भारतातल्या प्रत्येक घरोघरी पिण्याचं पाणी नळाने पोचण्याचा जो कार्यक्रम आहे, त्याच जी काय उदाहरणं म्हणता येईल, त्या काळात हेच उदाहरण आपल्या लक्षात येतं. मग पाण्याचा एक थेंबी वाया घालवायचा अधिकार आपल्याला नाही. यामध्ये एक पवित्र गोष्ट आहे. प्रत्येक गोष्ट परमात्माने सत्य तत्वाने भरलेली आहे. हा त्यांचा दृष्टिकोन आपल्या दृष्टिकोनापेक्षा वेगळा आहे. आपण प्रत्येक गोष्टीकडे फक्त निर्जीव वस्तू म्हणून, जड वस्तू म्हणून पाहतो, पण गांधीजी प्रत्येक भौतिक गोष्टीकडे पवित्र आणि ईश्वरमय म्हणून पाहतात. अशा प्रकारे गांधीजींचे मोठेपण विज्ञानाच्या कक्षेबाहेर स्थित आहे. त्याला नैतिकतेचे परिणाम आहे. या नैतिक परिणामाचा सारांश म्हणजे 2 शब्दात सांगायचं तर सत्य आणि अहिंसा. त्यांचा विज्ञानावर मोठा विश्वास असला तरी या विश्वातील विज्ञानाची भूमिका काय असावी याबद्दल त्यांना स्पष्टता होती. सत्य आणि अहिंसेपेक्षा त्यांनी विज्ञान वरचढ मानले नाही. अनेक तथाकथित वैज्ञानिक तथ्यापेक्षा सत्य आणि अहिंसा त्यांच्यासाठी जास्त खरे होते. त्याचमुळेच गांधीजींनी विज्ञानाचा जो उपयोग केला त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करताना गांधीजींचे वैशिष्ट्य विज्ञानात नसून सत्य आणि अहिंसेत आहे हे आपल्याला विसरून चालणार नाही. विज्ञान हे सर्वोच्च दैवत नाही. राम सीतेच्या पायाशी बसलेला तो हनुमान आहे. सत्य या संकल्पनेत अंतर्निहित असलेले विज्ञान सत्य हे ईश्वरा इतकेच अंतिम महत्वाचे आहे. नंतर ते म्हणू लागले, सत्य हे ईश्वरासारखे आहे. आणि शेवटी ते म्हणू लागले, सत्यच हा ईश्वर आहे. यातून असा अर्थ निर्माण होतो, सत्याशिवाय दुसरा ईश्वर नाही. सत्यच हा ईश्वर आहे. ही गांधीजींची सत्याविषयीची भूमिका होती. जीवनातील भौतिक पैलूचा शोध घेण्यासाठी गांधीजींनी तराजू, सूक्ष्मदर्शक आणि दुर्बिणीसारख्या वैज्ञानिक उपकरणांचा वापर केला. पण सत्याच्या नैतिक किंवा आध्यात्मिक पैलूंना स्पर्श करण्यासाठी त्यांच्याकडे दुसरी पद्धत होती. ती पद्धत म्हणजे ते 1929 मध्ये बेंगळुरू मधील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सच्या विद्यार्थ्यांना काहीशी कल्पना द्यासाठी गेले होते. त्यावेळी ते म्हणतात, मी तुम्हाला सांगतो, तुम्ही अतिशय उत्तम वायरलेस साधन तयार करू शकता, पण त्यासाठी बाह्य संशोधनाची गरज नसून आंतरिक संशोधनाची आवश्यकता आहे. आंतरिक संबंध नसेल तर ते सर्व बाह्य संशोधन निरुपयोगी ठरेल. या आंतरिक संशोधनासाठी त्यांच्याकडे दुसरे एक साधन होते. आणि या संदर्भात ते राजगोपालाचारी यांच्याशी चर्चा करताना त्यांनी सांगितलं, उपवासाच्या कलेमध्ये पारंगत असलेली त्यांची आई
त्यांना वैज्ञानिकासारखे वाटते. जो शुद्ध आहे, जो सत्याला चिटकून आहे आणि सत्याला चिटकून राहू इच्छितो, तो एखाद्या भौतिक शास्त्रज्ञासारखा वैज्ञानिक आहे. भौतिक शास्त्रज्ञ अर्थातच सर्वात शुद्ध वैज्ञानिक आहे, परंतु गांधी म्हणत आहेत की त्यांची आई जवळजवळ तशीच होती, कारण ती शुद्ध होती. उपवास करून तिनं स्वतःला शुद्ध केलं होतं. इथं आपल्याला गांधींच्या पद्धतीत थोडी झलक मिळते. सत्याचे आध्यात्मिक आणि नैतिक मूल्य घेण्याची गांधीजींची पद्धत आत्मशुद्धी करण्याची होती. त्यांचे एकादशी व्रत हे 11 नियम आणि 11 प्रतिज्ञा यांनी बनलेले होते. हे सर्व आचार मन आणि जीवन शुद्ध करण्यासाठी होते. या व्यतिरिक्त त्यांनी स्वतःला शुद्ध करण्यासाठी, स्वतःचे मन शुद्ध करण्यासाठी उपवासाचा उपयोग केला. आणि शेवटी येते ते म्हणजे प्रार्थना. प्रार्थना म्हणजे काय, तर माझ्या सामर्थ्याची एक मर्यादा, जिच्या पलीकडे मी जाऊ शकत नाही, याची जाणीव व स्वीकृती म्हणजे प्रार्थना. म्हणून मी शरणागती पत्करतो. मी सत्याच्या प्रतीकाची, रामनामाची प्रार्थना करतो. तुम्ही स्वतःला शून्य बनवू शकता, तर तुमचा अहंकार शून्य होतो. आता तुम्ही सत्य जाणू स्वीकारू शकता. तुमचे मन निर्मळ, तुमचे जीवन स्वच्छ व्हायला हवे. गांधीजीने स्वतःला तसे बनवण्याचा प्रयत्न केला. मनाच्या त्या शुद्ध आणि स्वच्छ स्थितीत तुमच्या अहंकार शून्य हृदयाच्या आरशात जे दिसले ते नैतिक सत्याचे प्रतिबिंब आहे. गांधी याला आतला आवाज म्हणतात. चौरी चौरा प्रकरणामुळे जेव्हा राष्ट्रीय आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतला, तेव्हा ते म्हणाले, माझा आतला आवाज मला सांगतो की तू चुकलास. संपूर्ण जग माझ्या विरोधात गेले तरी मी माझा आतला आवाजाचे अनुसरण करीन. तो आतला आवाज त्यांच्यासाठी ईश्वराचा संदेश किंवा विवेकाचा आवाज होता. आपले मन स्वच्छ करण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे नसतात. कशाला त्रास घ्यायचा? आपण आपले शरीर स्वच्छ करतो, पण आपले आचरण, आपले मन स्वच्छ करत नाही. म्हणून आतला आवाजासारख्या गोष्टीबद्दल बोलणाऱ्या गांधीजींना शास्त्रज्ञानी आणि बुद्धिजीवी लोकांनी सोयीस्करपणे अंधश्रद्धाळू असे लेबल लावले. आपण आपला आवाजाशी कनेक्ट होऊ शकत नाही, म्हणून आपण म्हणतो की कुणीच तसे करू शकत नाही. परंतु या विशिष्ट प्रकारच्या प्रक्रियेतून गांधीजींची नैतिक आणि आध्यात्मिक सत्यापर्यंत पोहोचले होते आणि आपणही असे केलं तर पोहोचू शकतो. आता गांधींच्या मते अहिंसा हा सत्य जाणून घेण्याचा, सत्यापर्यंत पोहोचण्याचा मार्ग होता. तुम्ही सत्याची हिंसा करू शकत नाही. तुमच्या इच्छा, तुमचा अहंकार याची सत्यावर जबरदस्ती करता येत नाही. हे वैज्ञानिकाने आपल्या डेटाशी वस्तुनिष्ठ असण्यासारखे आहे. जर तुम्ही तुमच्या डेटाची हिंसा केली तर तुम्हाला सत्य जाणून घेण्याची आशा धरता येत नाही. जीवनाचे शास्त्रज्ञ असलेल्या गांधीजींसाठी सत्यापर्यंत पोहोचण्याचा अहिंसा एक अत्यंत आवश्यक होती, अगदी राजकीय आणि सांसारिक जीवनातही. आज आपण गांधीजींना त्यांच्या अहिंसेसाठी, त्यांच्या सत्याग्रहासाठी स्मरतो. दक्षिण आफ्रिकेतील गोऱ्या राजवटीविरोध, भारतातील इंग्रजाविरोध, कलकत्ता येथील जाती दंगलीविरोध त्यांची अहिंसा ही अत्यंत प्रभावी ठरली. लॉर्ड माउंटबॅटन यांच्या शब्दामध्ये सांगायचं असेल तर, लष्कराची संपूर्ण कंपनी जे करू शकले नाही ते एका दुर्बल वृद्धाने साध्य करून दाखवले. सांप्रदायिक आगीत जळत असलेल्या कलकत्त्यात त्यांनी शांतता प्रस्थापित केली. मार्टिन लुथर किंग यांनी गांधींच्या तत्वाचे अमेरिकेत अनुसरण केले. परिणामी एक काळा माणूस, बाराक ओबामा, अमेरिकेचा अध्यक्ष होऊ शकला. नेल्सन मंडेला यांनी गांधीचे अनुसरण केले आणि दक्षिण आफ्रिकेला स्वातंत्र्य मिळवून दिले. या सर्वांनी महात्मा गांधींच्या अहिंसा मार्गाचे अनुसरण केले आहे. प्रत्येकाच्या हृदयात प्रेम आणि कोमलता असते. हा निसर्गाचा सार्वत्रिक आविष्कार आहे. प्रसिद्ध शिकारी जिम कॉर्बेट याने एका प्रसंगाचे वर्णन केले आहे. एकदा तो जंगलातून चाललेला असताना
त्याला कोकराच्या बे बे ओरडण्याचा आवाज ऐकू आला. हे कोकरू जंगलात हरवले होते, आईसाठी आवाज करत होते. कॉर्बेटने कुकरू पाहिले आणि त्याच वेळी त्याला एक वाघीण त्या चिमुकल्या असहाय्य कोकरावर झेपवण्यासाठी तयारीत असलेली दिसली. जिम कॉर्बेटने वाघीणीवर बंदूक रोखली. वाघीण दबकत दबकत कोकराकडे जाऊ लागली. कॉर्बेट गोळीबार करायला सज्ज झाला होता. तेवढ्यात अचानक वाघीण थपकली, पूर्ण उभी झाली आणि सावकाश चालत कोकराजवळ गेली आणि त्याला चाटू लागली. ती थोडा वेळ त्याच्यासोबत खेळली आणि नंतर त्याला काहीही इजा न करता जंगलात गायब झाली. तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी डिस्कवरी चॅनेलवर एका सिंहिणीला हरिणाच्या छोट्याशा पडसाची मैत्री करताना आणि त्याचे रक्षण करताना असाच भाग पाहिला असेल. अत्यंत क्रूर प्राणी देखील कोकरू आणि पाडस यांच्याबद्दल प्रेमाची कोमल भावना प्रदर्शित करतात. ती नैसर्गिक कोमल भावना, ते प्रेम प्रत्येकात निर्माण होते. हा अहिंसेच्या परिणामकारकतेचा आधार आहे. सत्य आणि अहिंसा या अत्यंत शक्तिशाली, अजिबात पराभूत न होणाऱ्या शक्ती आहेत. जेव्हा तुम्ही त्याचे अनुसरण करता तेव्हा तुम्ही सत्याचे अहिंसक साधक बनता. तेव्हा तुम्ही सत्याग्रही बनता, अहिंसेचा वापर करून सत्याचा आग्रह करणारे सत्याग्रही. म्हणूनच आपल्या कार्यकर्त्यांनी सत्याग्रही वैज्ञानिक व्हावे अशी गांधीजींची इच्छा होती. सत्याग्रही हा वैज्ञानिक असला पाहिजे आणि वैज्ञानिक हा सत्याग्रही असला पाहिजे. सत्याग्रही म्हणजे सत्याचा आग्रह धरणारा, अर्थात दुराग्रह, असत्याचा आग्रह नको, अहंकार आग्रह नको. सत्याचा शोध घेण्यासाठी, वैज्ञानिक वृत्ती जोपासण्यासाठी आपल्याला अहिंसक असायला पाहिजे. इतरांच्या मताविषयी आपल्याला खुलेपणा असला पाहिजे. सत्य स्वीकारले पाहिजे. आपल्या गृहीतकाचे खंडन स्वीकारले पाहिजे. म्हणूनच सत्यापर्यंत पोहोचण्यासाठी अहिंसा आवश्यक आहे. किंबहुना अहिंसा हे मनाचे शास्त्र आहे, मनाच्या प्रतिक्रियेचे शास्त्र आहे. म्हणूनच गांधीजी म्हणतात, सत्य आणि अहिंसा हे डोंगरा इतके प्राचीन आहे. म्हणजेच एक प्रकारे ते म्हणतात की त्याचा शोध मी लावलेला नाही, ते निसर्गाच्या नियमावर आधारित आहेत. निसर्गात जशी हिंसा असते तशीच अहिंसा आणि प्रेमही निसर्गातच असतात. अशा रीतीनं गांधीजींचे जे सत्य अहिंसा हे विचार आपल्याला पूर्वीही उपयोगात आणता येत होते, आताही आणता येतात आणि येणाऱ्या काळातही आणता येतील. असा हा महात्मा आपल्या भारतात झाला, याबद्दल आपण सर्वजण गौरवपूर्ण त्यांचा उल्लेख केला पाहिजे. आणि राष्ट्रपिता ही संज्ञा किंवा हा मान चंपारण्याचा सत्याग्रह करत असताना गांधीजींना रवींद्रनाथ टागोर यांनी म्हटले. आणि महात्मा ही पदवी रवींद्रनाथ टागोर यांनी गांधीजींना दिली होती. आणि सिंगापूर येथून आझाद हिंद सेनेच्या उद्देश करत असताना राष्ट्रपिता हे सुभाषचंद्र बोस यांनी गांधीजींना म्हटले होते. अशा रीतीनं राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना मानाचा मुजरा. काय बोल ना तू. धन्यवाद माननीय सर. दुसरे गांधी होणे नाही हे जरी खरं असलं तरी पण बापूजींचा आदर्श, त्यांची विचारशैली, त्यांची रुजवणूक जपवणूक करणारे काही मोजकी मंडळी आपल्यासोबत आहेत. आणि पैकी एक म्हणजे आपले आजचे प्रमुख पाहुणे, प्रमुख वक्ते माननीय सुनील बाळाराम पाटील. अतिशय सखोल, अगदी हिडन हिस्टॉरिकल थिंग्स आपण म्हणू शकतो, त्या आज आपल्याला त्यांच्या भाषणातून, त्यांच्या वक्तव्यातून आपल्याला आज मिळालेले आहेत. खूप खूप धन्यवाद सर. आणि श्रोत्यांसाठी ही खूप मोठी पर्वणी आहे. आणि इथे म्हणावंसं वाटतं
की ए वतन मेरे आबाद रहे तू, किंवा जब देश में थी दिवाली वो खेल रहे थे होली. म्हणजे ह्या ज्या समर्पक ओळी आहेत त्या कायमच आपल्याला हुतात्म्यांचं स्मरण करून देत असतात आणि आपण त्यांचे आजन्म ऋणी आहोत, त्यांचे आभारी आहोत. परंतु त्यांचे हे जे कार्य आहे, त्यांचे हे मौलिक विचार आहेत, कार्यक्रमाच्या रूपाने जनमानसामध्ये पोहोचवणारे वक्ते, श्रोते यांचे आभार मानणं तितकंच गरजेचं आहे. आणि आभार प्रदर्शनासाठी मी आमंत्रित करते श्रीमती अर्चना जोशी, समुपदेशक, रा मुंबई. ओव्हर टू यू अर्चना मॅडम. धन्यवाद वैशाली. सर्वांना नमस्कार. महात्मा गांधीजींच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन. आज आपण गांधी विचार काळाची गरज या विषयावर माननीय सुनीलजी पाटील सर यांचे बहुमोल विचार ऐकले. सत्य, अहिंसा, अस्तेय, अपरिग्रह, असंग्रह, शरीरश्रम, स्वाद, सर्वत्र भयवर्जनम, सर्वधर्मी समानत्व, स्वदेशी स्पर्श भावना, ही एकादश सेवावी, नम्रत्वे व्रतनिश्चय. ही एकादश जी व्रत गांधीजींनी सांगितली ती फक्त सांगितलीच नाही तर स्वतः ती आचरणात आणली. आणि म्हणूनच मन आणि शरीर शुद्ध करण्यासाठी ती किती प्रभावी आहे हे लक्षात येतं. आजच्या या कार्यक्रमासाठी सर वेळात वेळ काढून आलात तर याबाबत मी आपले प्रादेशिक विद्या प्राधिकरण मुंबईतर्फे आभार मानते. थँक्यू सर. तसेच मान्य मनीषा पवार मॅडम, उपसंचालक, प्रादेशिक विद्या प्राधिकरण मुंबई, यांनी प्रास्ताविकामधून गांधीजींविषयी महत्वपूर्ण अशी माहिती दिली. तसेच मान्य संघमित्रा मॅडम, त्रिभुवन मॅडम, वरिष्ठ अधिव्याख्याता, प्रादेशिक विद्या प्राधिकरण मुंबई यांनीही माहिती दिलेली आहे. हा कार्यक्रम ज्यांनी आपल्या ओघवत्या व सुंदर शैलीमध्ये गुंफून ठेवल्या त्या विषय सहाय्यक श्रीमती वैशाली काकडे यांचेही मी आभार मानते. वक्त्यांचा परिचय करून देणारे श्री विनोद घोरपडे सर, विषय सहाय्यक, यांचेही आभार मानते. तसेच या कार्यक्रमासाठी बॅनर तयार करणं असेल, तंत्रसाह्य असेल, या कामी आम्हाला नम्रता परब मॅडम यांनीही सहाय्य केले, त्यांचेही आभार मानते. तसेच या कार्यक्रमासाठी अप्रत्यक्षरित्या प्रादेशिक विद्या प्राधिकरण मुंबईच्या सर्व टीमनी श्रम घेतले, त्या सर्वांचे मी आभार मानते. तसेच हा कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व श्रोतू वर्गाचे, प्रेक्षकांचे मी आभार मानते आणि हा कार्यक्रम संपला असं आयोजकांच्या वतीने जाहीर करते. धन्यवाद.